अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कशा आहात? चला, आज आहे ना मी बनवणार आहे कोथिंबीर मटार कबाब. कोथिंबीर मटार कबाब बनवायचं वेळ डोक्यात का आलं? कारण थंडीचे दिवस आहे, मटार भरपूर बाजारात येतो, कोथिंबीर पण येते आणि स्वस्तही मिळते कोथिंबीर. तर म्हणून म्हटलं, ठरवलं चला आज कोथिंबीर मटार कबाब बनवूया. तर चला लागूया आपण तयारीला. कोथिंबीर मला लागणार आहे, तर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. आता या कोथिंबीरीला आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. आणि मटार लागणार आहे. मटारामध्ये मी घालणार आहे हिरवी मिरची, आलं आणि लसूण. लसूण ची पेस्ट आहे केलेली, ती मी हे करणार आहे. तर हे आपल्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे 1-2 मिनिटासाठी मटार आपल्याला शिजून घ्यायचे. तर ते आधी घेते. आणि त्याला लागणार आहे मला उकडलेला बटाटा. तर हा बटाटा पण मी आधीच उकडून घेतला, आपला वेळ वाचावा म्हणून. तर बटाटे 4 उकडवलेत. आता यातले किती लागतील ते पण बघायचंय. आणि कबाब बनवणार आहे, तर ते कबाब तुम्ही नुसतेही खाऊ शकता आपल्या सॉस बरोबर, नाहीतर आपलं रगडा पॅटीसही बनवू शकता. तर मी आज तसेही करणार आहे आणि रगडा पॅटीसही करणार आहे, तर त्याचा रगडाही बनवणार आहे. तर रगडा बनवण्यासाठी आपल्याला सफेद मटार म्हणजे पांढरे वाटाणे असतात, त्याचं आपण रगडा बनवतो. तर तो रगडाही मी बनवून ठेवलाय आधीच. तर हा माझा रगडा कुकरमध्ये बनवून तयार आहे. तर ह्याचा आपण रगडा तयार करायचा, म्हणजे मग ते पॅटीसवरती घालून मस्तपैकी रगडा पॅटीस पण होईल आणि नुसते पॅटीस पण होतील. तर चला, आता आधी तयारी करायची. मला मटार थोडेसे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे. तर आता ह्याच्यामध्ये थोडस आपल्याला मी याच्यात तेल घालणार आहे, फार नाही घालणार आहे, थोडस, एक म्हणजे खाली लागू नये म्हणून. तर ह्याच्यामध्ये घालणार आहे हा मटार, मिरची आणि आलं, हे सगळं ह्याच्यात घालून घ्यायचंय. हा, आता हे मटार, हिरवी मिरची आणि आलं टाकलेलं ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय. थोडंसं मी लसूण घालणार आहे, त्याला एक खमंगपणा येईल. आणि हा शॅलो फ्राय आता मी थोडंसं याला झाकून ठेवणार आहे, म्हणजे थोडंसं हे फ्राय होईल, याच्यातला कच्चटपणा आपला निघून गेला पाहिजे म्हणजे. आणि मग आपण जे पॅटीस लावतो ना, तर त्यालाही फार वेळ लागत नाही, म्हणजे पटकन होतात ते. म्हणजे फार वेळ म्हणजे मटार कच्चा नको राहायला, तो आधी शिजल्यामुळे पॅटीसही लवकर होतात आणि खायलाही छान लागतात. तर त्याला आपण झाकून ठेवते. हे झाकून ठेवलंय. आता ही कोथिंबीर आहे ना, 2-3 पाण्याने मी धुवून घेते स्वच्छ करून. स्वच्छ धुतली ना की काय असेल माती वगैरे ते निघून जाते. आणि मग धुवून झाली की ह्याला ना कपड्यावर टाकून याचं पाणी सगळं आपण पुसून काढायचं कोथिंबीरीचं. पाण्याचा ओशटपणा राहायला नको म्हणून. कोथिंबीर ना ह्याच्यामध्ये अशी पसरून घेऊन पुसून घ्यायची आपल्याला. हे जरा काय खराब असेल काढून टाकायचं. पुसली ना तर मग ह्याच्यामध्ये ओलसरपणा नकोय आपल्याला, पाणी राहता कामाचं नाही. तर आपण जे सारण बनवणार आहोत पॅटीसचं, तर ते अगदी असं ओलसर व्हायला नको. त्याचे आपल्याला टिक्के तयार झाले पाहिजेत पॅटीसचे, म्हणून हे छान पुसून घ्यायचं. चला, इथे मटार झाले बघा आपले. आता गॅस बंद करून टाकायचा आणि मग एक गार झालं की आपल्याला ह्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय. आता ही कोथिंबीर आहे ना, बारीक चिरून घ्यायची व्यवस्थित.
चला हे मटार आता मी काढून घेते. आता मला इथे ना कोथिंबीर पण मी थोडीशी फ्राय करून घेणार, म्हणजे त्याचंही दांड्या ज्या आहेत ते त्याचं कच्चरपणा राहणार नाही. म्हणून बारीक अगदी गॅस ठेवायचा. कोथिंबीर कापून घेतली, बारीक अशी चिरली. थोडीशी कोथिंबीर मी काढून घेते, आपल्याला रगडा पॅटीसवरती घालायला लागेल म्हणून. आणि आता ही सगळी कोथिंबीर ह्यालाही थोडंसं झाकून ठेवायचंय. आणि आता मी करणार आहे तो रगडा. आपण इथे रगडा करून घेऊया, कारण हे गार व्हायला लागेल थोडंसं मिक्सरमध्ये लावायला. तत्पूर्वी आधी रगड्याची तयारी करून घेऊया. ह्याच्यात मला लागणार आहे थोडंसं तेल, आणि यात घालायचं आपल्याला थोडा कांदा. बाकी कांदा वरून पेरायला घेतलेला आहे. कच्चा कांदा लागेल वरती घालायला. थोडासा लागेल टोमॅटो, कांदा थोडा फ्राय झाला की मग आपल्याला याच्यात घालायचे थोडासा टोमॅटो. रगडा आहे म्हणजे याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मसाला वगैरे सगळं पडणार आहे असतो, हळद आणि मीठ वगैरे घालून. तर हे जरा अजून छान खमंग आणि टेस्टी बनवण्याचा हा प्रकार आहे. आता यात मी घालणार आहे ती म्हणजे थोडीशी हळद, तिखट आणि गरम मसाला. यात लागणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर, थोडी काश्मीरी मिरची पावडर, त्याच्याने थोडा रंग येईल, आणि हळद, आणि लागणार आहे थोडंसं आपल्याला गरम मसाला. एक साधारण आपल्याला चमचाभर गरम मसाला बास झाला. कारण आपण जेव्हा रगडा पॅटीसची डिश तयार करू तेव्हा त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे हे सगळं पडणारच आहे. त्यामुळे फारसं अगदी फार मसालेदार पण नाही करायचंय, आणि बस थोडी टेस्ट आली पाहिजे म्हणून. यात आता लागणार आहे आपल्याला थोडंसं मीठ, कारण मीठ पण आपण काळं मीठ जे आहे ते वरनं डिश सजवताना आपण मीठ घालणारच आहोत. मग मीठही ह्याच्यामध्ये बेतानीच घालायचंय, साधारण एक चमचाभर बस. आता ह्याच्यामध्ये हा शिजवलेला रगडा घालून घ्यायचा. इथे माझी कोथिंबीर पण झालेली आहे. गॅस बंद करते. आता याला लागणार आहे मला थोडंसं पाणी. तर आपण पाणी घालून घेऊया. रगडा कसा थोडा पातळ असला ना की
पॅटीसवर घातला की तो पुन्हा पॅटीस सगळं शोषून घेतो पाणी, त्यामुळे थोडंसं पातळसरच करायचा, अगदी घट्ट पण नाही करायचा. आता ह्याला जरा आपल्याला आणायची थोडी उकळी. एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत. आता हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे वाटण झालेले वाटून. आता हे वाटण काढून घेते आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची ही कोथिंबीर. हात लागल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. तुम्ही चमचे वापरा, काही वापरा, पण हाताचा वापर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलाही पदार्थ व्यवस्थित होत नाही. हात हा लागतोच घालायला. आधी चमच्याने काढायचा प्रयत्न केला तरी ते नीट निघत नाही. तर आता हे काढून झालंय. आता ही कोथिंबीर आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायची आणि आता ह्याच फ्राय पॅन मध्ये मी पॅटीस करून घेणार आहे. ह्याच्यात आता लागणार मला थोडं मीठ वगैरे ते घालून घेते. एक 1.5 चमचा मीठ घालायचंय. थोडस जास्त 2 चमचे मीठ घालते आणि हा उकडलेला बटाटा घालायचा आहे. आता हे 4 बटाटे सोलून घेतलेत, हे याच्यामध्ये स्मॅश करायचे. पण मला लागणार आहे थोडीशी हळद, तर किंचित थोडीशी हळद घालायची आहे, अर्धा चमचा. तिखटाची गरज नाही, कारण आपण हिरव्या मिरच्या घातल्या होत्या. आता हे सगळं कालवून घ्यायचंय, व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, आता हे सगळं कालवून घेतलं. चला, हे बघा, आपले हे गोळे तयार झालेत. आता याचे आपल्याला पॅटीस लावून घ्यायचे. तर फ्राय पॅन मी आधी तापवायला ठेवते. आणि या गोळ्यांना आपल्याला असे थोडस चपटा भाग आणायचा, म्हणजे असे चपटे करून घ्यायचे असे. आणि त्याच्यामध्ये आता मला थोडं तेल घालून घ्यायला लागणार आहे. तेल घालायचंय थोडस. आणि आता हे पॅटीस आहेत, हे आपल्याला चपटा आकार द्यायचा, त्याला चपटा करायचा आणि थोडासा रव्यामध्ये घोळून घ्यायचं. हे थोडा रवा लावला की फ्राय करायला छान म्हणजे कुरकुरीत होतील. आणि मग ते तेलामध्ये असे लावून घ्यायचे आपल्याला.
आता याला आपल्याला पलटी मारून घ्यायची आणि दोन्हीकडनं छान खरपूस असे गेले पाहिजे, फ्राय झाले पाहिजेत. थोडा रवा लावला ना की कसं बटाटा आहे तो खाली फ्राय पॅनला म्हणजे चिकटत नाही, म्हणून थोडा रवा लावून घ्यायचा आणि खुसखुशीतपणा येतो त्याच्याने जरा थोडा. म्हणजे नुसता जर तुम्ही पॅटीस खाणार असाल तर त्याला कुरकुरीतपणा आला की ते जास्त छान लागतं. ते आपले पॅटीस तयार झाले. हे तुम्ही असेही नुसते खाऊ शकता चटणी आणि सॉस बरोबर. आता रगडा पॅटीस बनवते. तर रगडा पॅटीसला पॅटीस काढून घेतले आणि ह्याच्यावर घालायचा आपल्याला रगडा. वरती भरपूर रगडा घालायचा. टोमॅटो घालून घ्यायचे, कांदा, थोडी वरती हिरवी चटणी, आणि चाट मसाला, काळं मीठ घालून घ्यायचे. सेंधाव मीठ म्हणतात त्याला, ते थोडं घालायचं आणि वरती अशी छान शेव पेरायची. थोडस आपल्याला ह्याच्यात लागेल गोड पाणी सुद्धा, तेही घालून घेते. तर चिंच गुळाचं हे पाणी आहे, छान खजूर अशी केलेली चटणी, गोड चटणी ती घालून घ्यायची आणि कोथिंबीर पेरायची मस्तपैकी, लिंबू आणि हिरवी मिरची. तर या पद्धतीने आपला रगडा पॅटीस तयार झालेला आहे. आणि नुसतं पॅटीस जरी खायचं असलं तरी खाऊ शकता. तर एका ह्याच्यामध्ये आपण 2 डिश तयार केलेत. तर बघा, तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि कसं झालंय, कसं वाटलं तुम्हाला, केल्यावर ही टेस्ट आवडली का, माझ्या पद्धतीने करून बघा आणि पुढचा व्हिडिओ बघायला पुन्हा रेडी राहा. तर व्हिडिओ बघताना जरूर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला रेडी राहा. चला पुन्हा भेटूया आपण. बाय.